नमस्कार. आपला माणूस या यूट्यूब चॅनलवर मी गजानन मोहनगिरी सर्व वाचक आणि श्रोत्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करतो. आज मी कुलस्वामिनी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पॉकेट मनी आणि पॉकेट संस्कार या पुस्तकातील लेख हिंसाचार चिंताजनक याचे वाचन करणार आहे. त्या अगोदर एक नम्र निवेदन, चॅनलवर नवीन आला असाल किंवा अद्यापपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब कराल ही आग्रहाची नम्र विनंती. तर ऐकू हिंसाचार चिंताजनक. दया, क्षमा, शांती, अहिंसा अशा विचारांचा संदेश देणारे असंख्य संत, महंत, महान विभूती भारतभूमीत जन्मले, ज्यांनी या देशाच्या विचारांच्या सांस्कृतिक खजिन्यात फार मोठ्या प्रमाणात भर टाकलेली दिसते. त्यांच्या मानवतावादी विचारांची आवश्यकता मानवाला भविष्यात भासेल याची जाण त्यांना असल्यामुळेच त्या द्रष्टया महापुरुषांनी त्यांच्या उज्ज्वल विचारांचा ठेवा लिखित स्वरूपात देखील ठेवला आहे. त्यांच्या श्लोकांचे, अभंगांचे, दोह्यांचे आजही व्यक्तिगत आणि सामूहिक वाचन होत असताना आपण पाहतो. खरं तर आज त्यांच्या विचारांची गरज जरा जास्त आहे, कारण समाजात वाढत जाणारा हिंसाचार आणि त्यात वाढत जाणारा तरुणाईचा सहभाग हा समाजाच्या चिंतेचा विषय होत आहे. प्रसारमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचा विचार करता दैनंदिन जीवनात चिंतातूर करणाऱ्या हिंसाचाराच्या असंख्य बातम्या पाहावयास आणि वाचावयास मिळतात. ज्या बातम्यांमधून मानवातील मानवता किती लयास गेली याचा प्रत्यय येऊन मन चिंताग्रस्त होतं. तारुण्यात हिंसाचाराच्या मार्गाने वळलेली तरुणाई सामाजिक शांती आणि राष्ट्राच्या विकासाला मारक ठरू शकतात. मानवी मनावरचा अहिंसेचा ताबा सैल होताच हिंसेचे घोडे चौफेर उधळू लागतात. ही आक्रमक हिंसा आता इतकी थैमान का घालते, हा प्रश्न विचारवंतांना भेडसावल्याशिवाय राहत नाही. आजच्या आधुनिक धकाधकीच्या जीवनात माणूस माणसापासून भावनिकदृष्ट्या दूर जाऊन तांत्रिक मनोरंजनाच्या साधनांच्या जवळ चालला हे सर्वांना ज्ञात आहे. ही यांत्रिक मनोरंजनाची साधने काही कालावधीसाठी मनोरंजन करू शकतात, परंतु भावनिक आधाराची अपेक्षा त्यांच्याकडून ठेवणे निरर्थक ठरेल. भावनिक पांगळा मनुष्य दुसऱ्यांना शारीरिक पंगुत्व देताना शारीरिकदृष्ट्या समर्थ ठरू शकतो. या भावनिक अपंगत्वाला कारण ठरलेले संस्कारांचे कुपोषण ही बाब महत्त्वाची ठरते. बालकांना मिळणारा मातापित्यांचा सहवासही एखाद्या वेळी संस्काराची मेजवानीच ठरू शकते, परंतु मातापित्यांच्या सहवासातून संपन्न होणारा संस्कार सोहळा आता लुप्त होताना जाणवतोय. त्या संस्कार शिदोरीची जागा आता पॉकेट मनीने घेतलेली दिसते. बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी मम्मी डॅडी हे अपत्यावरील प्रेम पैशाने व्यक्त करताना दिसतात. विनासायास मिळणारा पैसा तरुणांना कोणत्या मार्गाने घेऊन जाऊ शकतो हे बऱ्याच वेळा प्रसारमाध्यमातून दिसून येतं. कमी वयात नको त्या निर्माण झालेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू झालेला गुन्हेगारी प्रवास आणि त्यातून उद्भवलेला हिंसाचार हे एक विदारक सत्य नाकारायचे म्हटले तरी नाकारता येणार नाही. प्रेम ही नैसर्गिक भावना, खास करून एखाद्या व्यक्तीविषयी एका विशिष्ट वयात वाटणारे आकर्षण हे नैसर्गिक असू शकतं. गुणाविषयी वाटणारे प्रेम हे निष्पाप, निरागस असावे. त्याला बाह्य कृत्रिम रूप देऊन हिंसक वळण लागता कामा नये. परंतु आजकाल मात्र प्रेमासारख्या पवित्र, निष्पाप, निरागस भावनेला देखील चित्रपटांच्या अंधानुकरणातून हिंसक वळण मिळताना पाहायला मिळत आहे. विद्यालये, महाविद्यालये ही विद्यामंदिरे असून तिथे व्यक्तीच्या व्यक्तित्वाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास होऊन देशाचे सुसंस्कारी आधारस्तंभ घडणे अपेक्षित आहे, ज्यातून त्या राष्ट्राची जागतिक कीर्ती वाढविणे हे ध्येय असतं. परंतु आजच्या कलियुगात या पवित्र वास्तूंच्या संकल्पना पूर्णतः बदलत असताना दिसतात. ज्या बदलाला सहाय्यभूत म्हणूनच की काय बरेच पालक आपले अपत्यावरील गोंडस प्रेम तिथेही व्यक्त करतात, ज्याचे परिणाम भविष्यात विदारक ठरतात. बऱ्याच विद्यामंदिरात राजकीय हस्तक्षेप वाढताना दिसतो, ज्यातून बऱ्याच वेळेस हिंसाचार डोके वर काढतो.
काही वेळ हे सरस्वतीच्या आराधनेचे ठिकाण रणभूमीचे रूप धारण केल्याचा भास होतो. या रणभूमीला काही ठिकाणी सामाजिक अपप्रवृत्तीच्या पाठबळाचा दर्प येतो. असे म्हणतात की जसे खाल तसे व्हाल. आपल्या स्वभाव निर्मितीत आपल्या आहाराचा फार मोठा वाटा असतो. आज आपल्या आहाराबाबतीतील आवडीनिवडी बदलत चालल्या आहेत, ज्यातून तामसी प्रवृत्ती, राग, हिंसा ह्या प्रवृत्ती वाढत जाऊन सामाजिक रक्तपाताचे कारण ठरत आहेत. जे दिसते तेच सुचते आणि जे सुचते तेच कृतीत उतरते. आज वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून कितीतरी हिंसाचार दृष्टीस पडणे नित्याचे होऊन गेले. त्यातील रक्तपाताची दृश्ये सवयीची झाली की उरतो तो फक्त माणुसकी हरवलेला मानव प्राणी, ज्याची क्रूरता एखाद्या वेळी पशुतुल्यच राहू शकते. समाजातील हिंसेचा फायदा बाह्यराष्ट्रे केव्हाही घेऊ शकतात. हिंसेतून निर्माण झालेली दुही ही परराष्ट्रांसाठी हिताचीच ठरू शकते. देशवासियांनी प्रेमाने, आपुलकीने राहून एकात्मतेचा पाया मजबूत करत राष्ट्राचा विकास साधण्यासाठीच पारतंत्र्यात हजारो देशभक्तांनी आपल्या रक्ताचे शिंपण घालून हे स्वातंत्र्य प्राप्त केले, याची जाण आपल्याला असायलाच पाहिजे. ज्यांनी हा जो स्वातंत्र्याचा ठेवा आपल्याला बहाल केला आहे, तो काय आपापसातील रक्त सांडायला? हिंसाचाराला कारणीभूत असलेल्या घटकांचा प्रत्येकाने आत्मचिंतनातून मार्ग काढावा, ज्यातून परत एकदा माणसे माणसांना माणसासारखे भेटून आपुलकीचे रेशीम धागे गुंफतील.